नमस्कार. ज्ञानवर सायन्स सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पराग दुपारे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि या देशातील 50%हून अधिक लोकसंख्या ही प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या शेती आणि शेती आधारित उद्योगांवर विसंबून आहे. असं असताना देखील भारतातील शेती ही मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये पावसाची नियमितता असणे खूप आवश्यक आहे. मानवी विकासासाठी देखील पाणी तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जर जगातील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास केला तर आपल्याला त्या कुठल्या ना कुठल्या तरी नदीच्या शेजारीच उदयास आलेल्या आणि भरभराटीला आलेल्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. आपण 3 दिवसाहून अधिक पाण्याशिवाय जगू शकत नाही. पृथ्वीचा आपण विचार केला तर सुमारे 71% पृथ्वीचा पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र असे असताना देखील आपल्याला पाण्याचे दुर्भिक्ष का जाणवते? तर याचं कारण असं की या पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रातील खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे आणि उरलेल्या 3% पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी इत्यादी विविध कार्यांसाठी करत असतो. आणि भारतातील विविध शहरांचा विचार केला तर चेन्नई, बंगळूर यासारखी शहरे ऑलरेडी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहेत आणि भारतातील इतरही मेट्रो सिटीजमध्ये लवकरच पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे. तर या पाणी टंचाईवर एक उपाय म्हणून क्लाउड सीडिंग किंवा कृत्रिम पाऊस किंवा आर्टिफिशियल रेन्स कडे बघितलं जातं. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृत्रिमरित्या पाऊस कसा पाडला जाऊ शकतो याला समजून घेणार आहोत. चला तर मग या सफरीवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. युनायटेड अरब एमिराट्स ज्यामध्ये दुबई येथे एप्रिल 2024 मध्ये क्लाउड सीडिंगचा प्रयोग करण्यात आला व तेथे 2 वर्षात जेवढा पाऊस पडेल तेवढा पाऊस एकाच दिवसात झाला आणि यामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराला क्लाउड सीडिंग जबाबदार होती की नाही याबाबत तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. तरी पण काही प्रमाणात का होईना क्लाउड सीडिंगचा यात हात असण्याची शक्यता आहे. तर क्लाउड सीडिंगद्वारे पाऊस पाडला जाऊ शकतो याचा शोध जनरल इलेक्ट्रिकच्या प्रयोगशाळेत काम करणारे शाफर, वॉनगट आणि लँगवीर या वैज्ञानिकांनी सन 1946 मध्ये लावला. त्यांनी प्रयोगशाळेतील फ्रीझरमध्ये तयार केलेल्या कृत्रिम ढगावर ड्राय आईस म्हणजेच सॉलिड CO2 आणि सिल्वर आयोडाईडचे कण फवारले असता त्यांना त्या कणांभोवती पाण्याचे कण कंडेन्स किंवा द्रवीभूत होत असल्याचे दिसून आले आणि यापासून पावसाचे मोठे थेंब तयार होतात हे त्यांना दिसण्यात आले. आणि यानंतर विविध देशांनी लहान मोठ्या प्रमाणात कृत्रिम पावसाचे प्रयोग करून पाहिले आहेत. भारतातील पहिला प्रयोग 1951 मध्ये टाटा ग्रुप मार्फत पश्चिम घाटात करण्यात आला. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने बारामतीच्या परिसरात 1973-74 मध्ये क्लाउड सीडिंगचे प्रयत्न केले. आता आपण क्लाउड सीडिंग कसे केले जाते हे समजून घेऊया. परंतु हे समजण्याआधी आपण पाऊस कसा पडतो हे समजूया. तर सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ही वाफ वातावरणात उंचीवर जाऊन तेथील कमी तापमानामुळे पुन्हा थंड होऊन त्याचे पाण्याच्या थेंबात रूपांतरण होते व हे पाण्याचे थेंब विशिष्ट वस्तुमानाचे झाले की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन हे पावसाच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात आणि अशा प्रकारे निसर्गात पाऊस पडतो. कृत्रिम पाऊस अशा ठिकाणी पाडला जातो जेथे ही पाण्याची वाफ कंडेन्स होऊन पाण्याच्या थेंबात रूपांतरित व्हायला अडचणी येतात आणि त्यामुळे तेथे नैसर्गिकरित्या पाऊस पडू शकत नाही. कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यासाठी हवामानाची योग्य परिस्थिती असणे देखील आवश्यक असते. त्या परिसरामध्ये हवेचे तापमान, तिची आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग इत्यादी घटक कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी एका विमानाद्वारे सिल्वर आयोडाईड, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड किंवा आपण घरात वापरतो ते मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड किंवा ड्राय आईस इत्यादीचे स्फटिक किंवा क्षार हे वातावरणातील पाऊस पाडण्यासाठी पोषक परिस्थिती असलेल्या ढगांवर फवारले जातात. या क्षारांचे कण मग त्या ढगांतील पाण्याच्या थेंबांना कंडेन्स होण्यासाठी सरफेस किंवा पृष्ठभाग पुरवतात आणि अशा प्रकारे कंडेन्स होऊन पाण्याचे थेंब विशिष्ट आकाराचे झाले की ते गुरुत्वाकर्षणामुळे भूपृष्ठावर येतात व आपण कृत्रिमरित्या पाऊस पाडू शकतो.
क्लाउड सीडिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण दुष्काळग्रस्त भागात देखील पोषक परिस्थिती असल्यास तेथे पाऊस पाडू शकतो. दुबई सारख्या वाळवंटामध्ये देखील पाऊस पाडणे शक्य आहे हे क्लाउड सीडिंगने दाखवून दिलेले आहे. यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील क्लाउड सीडिंग या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. मात्र क्लाउड सीडिंगमुळे आपण निसर्गाला जबरदस्ती पाऊस पाडायला भाग पाडत असल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम त्या परिसरातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. यासोबतच प्रत्येक वेळी क्लाउड सीडिंगमुळे पाऊस पडेलच याची शक्यता नसते आणि म्हणूनच ही प्रक्रिया देखील मोठी खर्चिक असल्याने जनतेच्या पैशाचा सुयोग्य वापर होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामध्ये सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड यासारखे क्षार वापरात असल्यामुळे जरी ते अल्प प्रमाणात आपल्या इकोसिस्टमला हानिकारक नसले तरी सततच्या वापराने ते इकोसिस्टममध्ये साठवून याचा येथील जीवांवर वाईट परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आणि म्हणूनच तज्ज्ञ लोकांच्या मते आपण कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याऐवजी नैसर्गिकरित्या जंगलांचे संवर्धन करून झाडे लावून झाडे जगून जर आपण नैसर्गिकरित्या पाऊस पाडू शकलो तर तेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.